बघा, मलेरियाचं प्रिव्हेंटेशन, डायग्नोसिस, ट्रीटमेंट झालं होतं. त्याच्यानंतर जो डिसीज होता, या डिसीजचं नाव जे आहे amoebiasis is known as amoebiasis is dynastic. It common infection human gastric intestine. There is a common disease, gastric intestine. That disease too is develop is infected, and infected is 50% population in India. म्हणजे भारतामध्ये 15% या डिसीजचं इन्फेक्शन आहे. आता आपल्याला या डिसीजचा लाईफ सायकल समजून घ्यायची, कशा पद्धतीची लाईफ सायकल आहे किंवा हा डिसीज कशा पद्धतीचा डेव्हलप होत आहे. दॅट डिसीज इज डेव्हलप इन फर्स्ट amoebiasis is caused by prostic parasitic, that is develop into parasitic. Life cycle of this disease in development is pseudopodious, endoplasm, RBC, nucleus, endosomes, food vacuoles, division, just like into development of disease. Symptom that diarrhea, next one flatulence, stools, muscles, abdominal pains, cramps are the common, that is a common development of disease. Passing of blood with stool is commonly in several causes. Hepatogamals occurs in parasitic, enter the liver. Liver develop into accumulated with fever and pain in a right. Mode of transmission, that is a mode of transmission, oral route. Eating with diarrhea, hand, containing contaminated food and water. That is होण्याचे कारण काय आहे की तुम्ही जर खराब अन्न खात असाल किंवा खराब पाणी पित असाल, त्याच्यामुळं हा डिसीज काय होतो, डेव्हलप होतो. भारतामध्ये पॉप्युलेशनच्या ॲप्रॉक्सिमेटली 15% लोकांना हा कॉमन डिसीज आहे. आणि कॉमन डेव्हलपमेंट ऑफ डिसीज. Diagnosis and treatment. Diagnosis of amoebiasis is made of through microscopic examination of the stool sample. Treat by the use of meteorozygotes, that's which destroy is historical. आणि सम टाईप इन द प्रिव्हेंटेशन अँड कंट्रोल. कशा पद्धतीची काळजी करायची. वॉश हँड विथ हॉट वॉटर, गरम पाण्यानं हात धुणे. सोप आफ्टर यूजिंग टॉयलेट अँड चेंजिंग बेबी. त्याच्यानंतर काय करायचं आहे की ज्यावेळेस आपण टॉयलेटून आलो त्यावेळेस नेहमी साबणानं हात धुणे. ड्रिंकिंग बॉइलिंग वॉटर, म्हणजे नेहमी गरम पाणी पिणे. अदरवाईज वॉटर मस्ट बी क्लोरीन अँड फिल्टर, एक तर पाणी गाळून प्या किंवा तुम्ही त्या पाण्याला क्लोरीन नावाची पावडर असते ती पावडर त्याच्यामध्ये काय आहे टाका. अवॉइड इटिंग अनहायजीन फूड, म्हणजे स्वच्छ अन्न नेहमी खा किंवा घाण अन्न खाऊ नका. व्हेजिटेबल मस्ट बी प्रॉपरली वॉश. ज्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, अन्न खायचं आहे व्हेजिटेबल, त्यावेळेस ते प्रॉपरली वॉश करूनच खाणं गरजेचं आहे. कुकिंग प्रॉपरली, फॅसिलिटी युजिंग सिवेज.
अशा पद्धतीचं या डिसीजचं तुम्हाला काय करणं आहे, कंट्रोल करणं आहे आणि याच्यापासून काय घेणं आहे, काळजी या डिसीजपासून घेणं आहे. आता आपला कोणताही डिसीज न होण्यासाठी प्रायमरी जे कारण आहे किंवा प्रायमरी ज्या गोष्टी आहे त्या महत्त्वाच्या गोष्टी कोणकोणत्या आहे. स्वच्छ नेहमी पाणी पिणे मस्ट आहे. ज्यावेळेस आपण बाहेरचं भाजीपाला आणतो तो चांगल्या पद्धतीचा वॉश करून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तिसरी जी गोष्ट आहे, ज्यावेळेस आपण टॉयलेटहून येणार त्यावेळेस नेहमी हात जे आहे ते साबणानं धुणे मस्ट आहे. कारण दॅट इज अ स्प्रेड ऑफ डिसीज इनडायरेक्टली दॅट एंटर इंटू स्टमक अँड डिसीज दॅट इज इन्क्रीजिंग ऑफ दिस पोझिशन इज अ मस्टली रोल ऑफ acrasis. It is an infection disease of human intestine fact caused by infection disease infected by caused by it enteroparasitic round on metarods. Symptom gastric intestine discomfortable accompanied pain with vomiting and fever. म्हणजे ताप येणे, वांत्या होणे. Presence of liver on is fecal material. Disorder occurs in some pain. Loss of appetites, weight is loose. नेहमी सतत वजन कमी होणे. Mode of transmission. Food and drinking contaminated with the eggs. On's main mode transition after transmission, eggs inside that is new host passed through variation organ settle is adult is a digestive system is attacking of this disease. Diagnosis can be done by microscopic examination is a stool. म्हणजे हा जर डिसीज आपल्याला बघायचा असला तर खूप मायक्रोस्कोपिक अभ्यास करावा लागतो. त्याच्यानंतर अँटी हेमेटिक ड्रग्स लाईक स्पेराझिन, नेक्स्ट वन मेटाझोल्स आर द इफेक्टिव्स अगेन lungs. Next one, importance role of life cycle of lubricants. That's like into spread is adult fertilization, eggs, facts, contaminated food, savaging by man, intestine, bloods, hearts, lung. That enter is life cycle of this disease. That is a prevention. कोणत्याही डिसीज न होऊ देणं म्हणजे काळजी घेणं हा एक याच्यामध्ये काय आहे, महत्त्वाचा रोल आहे. प्रिव्हेंटेशन अँड कंट्रोल. अवॉइडिंग डिफेक्शन, ओपन सॅक प्रेझेंट ऑफ स्प्रेड इज पर्जनी हायजेनिक बीट. वॉशिंग हँड, नेहमी हात धुणं गरजेचं आहे विथ वॉटर सोप आफ्टर इज टॉयलेट आर ऑल्सो इम्पॉर्टंट. वॉशिंग व्हेजिटेबल. या प्रत्येक डिसीज होण्याच्या मागची ही काही कॉमन काळजी घेणं आपल्याला गरजेचे आहे नेहमी सतत. तर आपल्यावर डिसीजचा अटॅक खूप कमी प्रमाणामध्ये होतो. म्हणजे बाहेरून कोणतंही अन्न आपण व्हेजिटेबल आणले तर त्याला वॉश करणं अनिवार्य आहे. त्याच्यानंतर आपण नेहमी बाहेरून आलो किंवा टॉयलेट गेले त्यावेळेस आपल्याला हँड वॉश करणं गरजेचं आहे, जेणेकरून की आपण हाताला जे लागलेले सूक्ष्मजीव आहे ते आपले डायरेक्ट पोटात जाते आणि गॅस्ट्रिक स्मॉल इंटेस्टाईन म्हणा किंवा लार्ज इंटेस्टाईन म्हणा किंवा स्टमक म्हणा, तर त्याच्यामध्ये काय करतं ते डेव्हलप होतो बॅक्टेरिया किंवा व्हायरसेस, आणि तो डेव्हलप झाला की आपल्या बॉडीमध्ये काय होतं की डिसीजचं प्रमाण वाढतं. हा याच्यामध्ये महत्त्वाचा रोल आहे दोन्ही डिसीजमध्ये. आता उर्वरित आपण काय बघू उद्या बघू.